आज आपण गरमागरम आलू पराठा बनवूया. क्रिस्पी टेस्टी. तुम्ही ब्रेकफास्टला पण खाऊ शकता आणि जेवण पण याच डिशमध्ये होऊ शकते आपलं. तर आता मी काय केलं आहे, बटाटाने उकडून घेतलेला आहे कुकरला. हा बटाटा सगळा ह्या चाळणीनं सगळं असं किसून घेतो आहे मी. म्हणजे सगळं आपला बटाटाने एकजीव असं बारीक होते. हाताने कुस्करून घेतला म्हणजे कसं जरा आज जरा मोठं पण राहायची शक्यता असते नाही, म्हणून. हे गेलं मीठ बरं का, चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं. ही लाल तिखट आपल्या चवीनुसार आहे. ही गरम मसाला 3 चमचे आणि चिरलेली कोथिंबीर. तर हे सगळं मिश्रण हातानं एकजीव करून घ्यायचं. हे आलू पराठा का नाही हाय पंजाबी, खरं सगळ्यांनाच आवडते. लहान मुलं, म्हातारी माणसं, एकदम सॉफ्ट टेस्टी बनते नाही, मौसूद. गव्हाची कणिक, त्यात थोडंसं मीठ घालायचं. चपातीचं कणिक मळून घ्यायची आपण आणि नॉर्मल पाण्याने हे कणिक मळून घ्यायची. कॉटनच्या रुमालात ही झाकून ठेवायची अर्ध्या तासासाठी. म्हणजे हे सगळं आपण जे भिजवलेला कणिक आहे ही व्यवस्थित मुरली जाते आणि आपले पराठे छान होतात. मग आपण हे चांगलं मळून घेऊ. हा कॉटनचा रुमाल थोडा ओला करायचा आणि ह्याच्यावरती अगदी व्यवस्थित झाकून असं ह्याला अर्ध्या तासासाठी ठेवून टाकायचं. आता अर्ध्या तासानंतर ह्याला चांगलं मळून घेऊन आपण याचे असे गोळे तयार करायचे. हे दोन्ही हाताने असं हे वाटीसारखं ह्याची वाटी बनवायची आणि हा आपण जो मसाला तयार केला आहे हो मसाला असा आत भरून ह्या अंगठ्यानं रेटत रेटत ह्याला वर न्यायचं आणि मस्तपैकी ह्याचा गोळा करायचा. हे बघा असं अतिशय चवीचे असे हे पराठे तयार होतात. आतला मसाला तुम्ही बदलू पण शकता. जर तुम्हाला आलूचं नको असं दुसरा कुठला बी पनीर बटाटा, मटार पराठा, मटार जरा मिक्सरला लावून घ्यायला लागते. मग आता हे चपाती लाटल्यासारखं लाटायचं. शक्यतो हे जाड करायचं नाही. आपण चपाती जशी लाटतो ते थोडंसं जाड असा मस्तपैकी पराठा लाटून घ्यायचा. तुपावर तेलावर आपल्याला जे आवडत असेल त्यावर तुम्ही तो व्यवस्थित चारी बाजूला भाजून घ्यायचा. शक्यतो तूप वरणच घेऊया, कारण तूप जर करपलं तर ते पोटासाठी हेल्थसाठी चांगलं नसते. बघू शकता तुम्ही आमचा पराठाला आतला मसाला पूर्ण पराठाभर पसरलेला आहे. बघू शकता काटापर्यंत. हे लाटणाऱ्यांची खुबी आहे. ज्या बायका कायम स्वयंपाक करतात किंवा जी व्यक्ती असं म्हणूया त्यांनाच हे जमते. किती छान झाला आहे बघा आपला पराठा. आता आपण हा मस्तपैकी भाजून घेऊ. असं तेल टाकून घेऊ. थोडंसं ऑइलिंग करायचं मस्त तव्याला आणि टाकायचा. वरून जरा तेल टाकायचं. तूप नंतर तुम्ही खाताना घेऊ शकता. असं पलटी मारायचं सारखं ह्याला. म्हणजे वर पडणारे जे स्पॉट डाग आहेत ते जास्त मोठे झाले तर कडवटपणा येते. अगदी छोटे छोटे डाग जर ह्याला पडले तर अतिशय हे चवीचं तयार होते. तर आपण ते भाजता भाजता दुसरा गोळा भरून घेऊया. सेम प्रोसिजर आहे. प्रोसिजरमध्ये काही फरक नाही आहे. तुम्हाला गोल पाहिजे असेल गोल पराठा, चौकोनी, त्रिकोणी आकार कसाही काढा, पण मसाला एकच राहतो आहे. वरची कणिक एकच राहते. वरती जर जास्त कणिक राहत असेल तर ती पण काढून ठेवू शकता तुम्ही. बघा माझ्या हातावर श्रीकृष्णाची मेहंदी काढलेली आहे माझ्या नातीनं. किती छान आला श्रीकृष्ण. दुसरा पराठा टाकू. असे सगळे पराठे मी एका पाठोपाठ एक करून घेत आहे. मी ह्याच्यासोबत लाल चटणी बनवलेली आहे, गूळ आणि चिंचेची. भाजीसोबत पण तुम्ही खाऊ शकता. ह्याच्यावरचे डाग जेवढे बारीक तेवढा पराठा तुमचा नाजूक आणि छान. सगळे पराठे फुललेलेच आहेत, पण कुठनं तरी त्याची वाफ जाते आणि मग ते खाली बसते. तुम्हाला मी हा पराठा आता ओढून दाखवू. थांबा. हे बघा बघा मसाला आपला आतला अगदी काटापर्यंत भरलेला आहे. बघूनच खावासं वाटते की नाही. असा हा पराठा एक वेळा नक्की करून बघा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तुमच्या एक सबस्क्रायबर केल्यामुळं मला
बऱ्यापैकी त्याचा फायदा होणार आहे. तेव्हा आठवणीनं सबस्क्राईब करा, शेअर पण करा आणि लाईक पण करा. बघा हे आपले असे एका पटपट एक सगळे पराठे मी आता बनवून घेते. हे बघा कसला कलर आला आहे बघा ह्याचा, मस्त सोनेरी. पंजाबी माणसांचं खाणं आहे डिश, पण आपल्याला जे चांगलं लागेल ते आपण खाऊ शकतो सगळ्या गोष्टी बनवून. हे बघा कसं फुगतं हे मस्त. असं हे दह्यासोबत पण छान लागतं, हे चटणीसोबत दह्यासोबत मस्त. बघा असं परत गोळा भरायचा, परत हे लाटायचं, परत भाजायचं. असं एका पाठोपाठ एक सगळे आपण पराठे बनवून घेऊया. पंजाबी पराठा जो असतो की नाही, आपल्या 3 पराठाचा 1 पराठा असेल तो, एवढा मोठा पराठा असतो आणि त्यावर भरपूर तिने घी घातलेलं असते. त्यामुळे ते महाराष्ट्रीयन माणसाला म्हणजे ज्याला सवय नाही त्याला ते 1 पराठा जाणं पण कठीण आहे. त्यामुळे आपल्या मापात आपण महाराष्ट्रीयन पराठा त्यांचा पण बनवूया आपल्या मापात. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते आठवणीने सांगा. कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं नक्कीच कळवा. आणि मी पराठ्याच्या संदर्भात सर्व माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती नक्की पहा. सोबत मी लाल चटणीची व्हिडिओ पण टाकत आहे. आता हे आपले पराठे तयार झाले सगळे. ह्याच्यासोबत लाल चटणी. ही चिंच घ्यायची, चिंच चांगली 2-3 पाण्याने धुवून घ्यायची, कारण आपण ती बाजारात आणलेली आहे. आपल्या काय घरच्या झाडाची चिंच नसते, त्यामुळं स्वच्छता ही पाळावीच लागेल. 3-4 पाणी बदलून चिंच धुवून घ्यायची आणि त्याला असं पुरेसं पाणी, हे पूर्ण चिंच बुडायच्या वर पाणी घालायचं आणि ह्यात चिंचेच्या 2 पट गूळ घालायचा, कारण चिंच आंबट असत्या आणि त्याचं बॅलन्स व्हायसाठी गूळ थोडा जास्त लागतो आहे. गूळ घालायचा आणि त्याला चांगली खळकळून उकळी काढायची. थोडं हे सगळं की नाही शिजून जाडसर व्हायला पाहिजे. पाण्याचे लिक्विड असते की नाही, हे थोडंसं त्याला दाटपणा यायला पाहिजे. मग आपण गॅस बंद करायचा आणि हे सगळं की नाही हातानं कुस्करून ह्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं, ते आपण चटणी म्हणून वापरायचं. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.